मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित राजश्री एंटरटेनमेंट आणि प्रियंका चोप्रा जोनस निर्मित पाणी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आपल्या भेटीला आलाय. गावात पाणी आणण्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी झगडणाऱ्या मराठवाड्यातील जलदूत हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री जिनिलिया देशमुखने सासूबाईंसोबत मिळून घटस्थापना केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तिने शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव झालाय. पाणी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता आणि या सिनेमाचे दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने मुंबईच्या पोद्दार कॉलेजला भेट दिली. पाणी या सिनेमाच्या टायटल ट्रॅकवर विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या. अभिनेता सुशांत शेलारने त्याच्या वजन कमी होण्याबद्दल राजश्री मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्याला फूड पॉयझनिंग झालं होतं आणि त्याने आगामी सिनेमासाठी वेट लॉस केलंय असं तो यावेळी म्हणाला. विशाखा सुभेदार, सायली संजीव, मकरंद देशपांडे, शिवाली परब, कैलास वाघमारे अशा उत्तम कलाकारांची फळी पाणीपुरी या आगामी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 15 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय. अभिनेत्री अमृता खानविलकर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमात शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा येत्या 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. अभिनेता रितेश देशमुख सध्या परदेशात शूटिंग मध्ये व्यस्त आहे. शूटिंग सोबतच तो मुलांसोबत फॅमिली टाइम ही एन्जॉय करतोय. चिमुकल्या मायराने काही दिवसांपूर्वीच तिच्या भावाचं स्वागत केलं. बार्बी थीम बेडरूम आणि सुंदर घराची झलकही पाहायला मिळाली. हास्य जत्रेच्या परदेश दौऱ्यात एका चिमुकलीने स्टेजवर प्रभाकर मोरे यांच्या शालू जोगा देग मैने या डान्सची स्टेप केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अभिनेता भूषण पाटील आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका असलेला मनमौजी या सिनेमाचा टीजर नुकताच आपल्या भेटीला आला असून हा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात रिलीज होतोय. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.